सरकारनं कुठं भ्रष्टाचार करावा हे सुद्धा ताळतंत्र नाही। संसद बांधली त्या संसदेमध्ये गळती आहे। रामाचं मंदिर बांधलं त्या रामाच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी गळती आहे। हे सगळं भ्रष्टाचाराचं लक्षण आहे। अनेक पूल पाहिले बांधल्या ठिकाणी क्रॅक जातात। अशा पद्धतीचं हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आज या ठिकाणी जो झाला त्याच्या निषेधार्थ महाविकास आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी केला आणि या इचलकरंजी जनतेच्या आणि या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं आम्ही महाराजांची माफी मागितली। या जनतेनं या सरकारला निवडून दिलं आणि या सरकारनं महाराजांचं सुद्धा त्या ठिकाणी पुतळ्याच्या माध्यमातून प्रचंड घोर अपमान त्या ठिकाणी केला। ही जनता त्यांना कधीही माफ करणार नाही। अशा पद्धतीचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करतो। तुम्ही आता म्हटलं की पुतळ्याचं जे बांधकाम होतं ते निकृष्ट दर्जाचं होतं, हा खरा तर एक अपमान आहे। पण अशा काही तुमच्या काळात देखील जे रस्ते बांधले असतील किंवा काही कन्स्ट्रक्शनची कामं झाली असतील त्यात पण काही अशा निकृष्ट दर्जाची कामं झाली होती, त्याच्याकडे तुम्ही कोणत्या पद्धतीने बघताय सर? भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो। एखादी बिल्डिंग बांधली तर दुरुस्त त्या ठिकाणी करता येते, परंतु एक पिढी जसं शिक्षक घडवत असताना जर ती पिढी खराब झाली तर देश खराब होतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या जनतेला प्रेरणा देणार आहे आणि त्याच्यावर कुठलीही या महाराष्ट्रातली आणि देशातली जनता कॉम्प्रोमाइज करणार नाही। कारण त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे सगळ्या जनतेबरोबर या भावी पिढीचा अपमान आहे, देशाचा अपमान आहे। त्यामुळे या भ्रष्टाचाराकडे तीव्रतेनं त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे एवढं मी प्रामुख्यानं सांगतो। नक्कीच, पण जे इतर कामातले भ्रष्टाचार होतात त्याच्याकडे तुमचं सरकार ट्रान्सपरन्सी आणणार आहे का त्याच्यामध्ये? 100% या ठिकाणी महाविकास आघाडीचं येणाऱ्या 2 महिन्यानंतर सरकार आहे। हे सरकार अत्यंत प्रभावीपणानं उद्धवजी ठाकरे असतील, या ठिकाणी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जे नेते आहेत नाना पटोले त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात समविकास पक्षाच्या घटकांच्याबरोबर घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा भ्रष्टाचार मुक्त करेल अशा पद्धतीची खात्री आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला देतो। इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद।